नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरीचे भूषण, सोज्वळ व सौजन्यशील व्यक्तिमत्व असणारे संतोष आबा वाघमोडे पाटील यांचे वयाच्या 42व्या वर्षी गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी दुःखद निधन झाले. स्वर्गीय संतोष आबा वाघमोडे पाटील यांच्यावर राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये रात्री 9:30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, भाऊ व भाऊजे असा परिवार आहे. स्वर्गीय संतोष आबा वाघमोडे पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनात कष्टातून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून समाजामध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये विनयता, नम्रता होती. स्वर्गीय संतोष आबा म्हणजे दिलदार मनाचे व्यक्तिमत्व. नातेपुते नगरीचे भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ते नेहमी अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करत असत. समाजामध्ये स्वकर्तृत्वाने आपली प्रतिमा स्वच्छ व पारदर्शक करून ते उंचीवर पोहोचले होते. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच नातेपुते व पंचक्रोशीवर दुःखाची शोककळा पसरली होती. स्वर्गीय संतोष आबांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता मित्र परिवार, नातेवाईक व तरुण युवकांची रीघ लागली होती. त्यांचा रक्षा विसर्जन म्हणजेच तिसराचा कार्यक्रम शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता संपन्न झाला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, अध्यात्म आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय संतोष आबांना बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, गीताई प्रशालेचे प्राचार्य शिवाजीराव माने, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत बापू सूळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर श्रद्धांजली वाहत असताना आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. त्यांचा कंठ दाटून येऊन अश्रू अनावर झाले. संपूर्ण उपस्थित जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. शेतामध्ये अंत्यविधी केलेला असताना सुद्धा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना 4 ते 5 वेळा कावळा पक्षी येऊन नैवेद्य खात होते. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर आठवणींना उजाळा देताना म्हणाले, एक प्रांजळ नेतृत्व, एक सदाबहार असा या गावचा सर्वांना आवडणारा आबा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा एक धक्का किंवा मनामध्ये एक चलबिचल झाली की आबाने असा निर्णय का घेतला, काय असं घडलं असावं. गेले अनेक दिवस आबाबरोबर माझेही कौटुंबिक संबंध होते. नातेपुत्यामध्ये आल्यानंतर रोज आबांची भेट या ठिकाणी झाल्याशिवाय कधी आबाचा आणि आमचा सहवास असा होता. निश्चितपणानं आबांना कोणत्या प्रकारचं दुःख होतं. आबांचा एवढा मोठा मित्रपरिवार होता, सहकारी होते, आमच्यासारखे अनेक त्यांच्या जीवाचे मित्र होते, पण आबानं कधी जाणवू दिलं नाही. काही कौटुंबिक अडचण असती तरी आबांना सांगण्यासारखे जीवाभावाचे मित्र होते. काय अर्थकारणाची अडचण असती तरी सांगण्यासारखे अनेक आबाचे सहकारी होते. म्हणजे एकमेकाला जीव देणारी अनेक माणसं आबाकडे सगळ्या थरातली असताना सुद्धा आबाने हा निर्णय का घेतला आणि सगळी सुख समृद्धी कुटुंबामध्ये असतानाही काही नेतृत्वाची अपेक्षा नव्हती. आबाला निवडणुकीला उभा राहा म्हटलं तर म्हणायचे मला 3 मुलं आहेत. आणि एवढा मोठा जनसागर बघितल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं त्या माणसानं कोणतीही अपेक्षा नसताना, कोणताही मनामध्ये हेतू नसताना किंवा काही विशिष्ट मनामध्ये ही ठेवून
आपलं हे सर्वांगाला, सर्व लोकांना, सर्वसामान्यापर्यंत आणि गोरगरिबापर्यंत त्या दिवशी मी 5 तास या ठिकाणी बसून होतो की सगळ्या थरातील लोक आबाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी रेग लागली होती आणि त्यांच्या तोंडून हीच वाक्य होती की आबा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत सुद्धा मिसळायचे, सगळ्यांना आपला म्हणून हा माणूस सहजपणानं सगळ्याशी मिसळणारा, आपलेपणाचा भाव असणारा आणि निश्चितपणानं अचानक आबाचं सगळं काही व्यवस्थित असताना का सोडून गेले. मी 100 लोकांना नातेपुत्यामधल्या फोन लावले असतील आणि कालही दिवसभर लोकांना विचारलं, पण कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की आबानी हे जग सोडून जावं. पण म्हणतात की ज्यांच्या अंगामध्ये ते गुण असतात. संत ज्ञानेश्वराने 21व्या वर्षी समाधी घेतली. आपलं काम पूर्ण झालंय. आपलं जे जे इच्छित होतं, जे जे करायचं होतं ते सगळं काय आबांनी केलं होतं आणि आपल्यासाठी आता कामच उरलं नाही. हीच भावना आबाच्या मनामध्ये आली असावी. कारण आदल्या दिवशी सुद्धा मी आबांची माझी भेट झाली होती, पण आबाने मनामध्ये असा कोणता हेतू आहे असं जाणवलं सुद्धा नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आबा हे स्वर्गामध्येच गेलेले असतील. तुम्हा आम्हा सर्वांना एक दिवस की जग सोडून जायचं आहे. ज्या वेळेला मीही कधी जाईन त्यावेळेला आबांना हा प्रश्न विचारेल की आबा तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. मनामध्ये तो भाव नातेपुतेमध्ये आल्यानंतर आता येऊ वाटणार नाही अशी भावना ह्या आबाच्या जाण्यानं झाली. आबावर प्रेम करणारे अनेक लोक या नातेपुते आणि पंचक्रोशीमध्ये या 5-25 गावामध्ये आबांचा शब्द प्रमाण मानला जायचा. आणि कोणतंही मनामध्ये हेतू नसताना आबांचं हे नेतृत्व आणि चौफेरपणानं सर्वांगाला स्पर्श करणारा आबांचा हा ठेवा आपल्या मनामध्ये जपून ठेवूया. आबांच्या या कुटुंबाच्या दुःखामधून सावरणं शक्य नाही, पण सगळेजण आपण निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागं उभं राहूया. हीच आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.